तर बघा की या लेक्चर मध्ये आपण जेई ॲडव्हान्सचा एक्झाम पॅटर्न बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रहो की जेई एक्झाम आहे ती जेई एक्झाम जेडबल एक्झाम आहे म्हणजे जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन ती दोन भागामध्ये डिवाइड होते। पहिलं काय आहे तर पहिलं जेई मेन आहे, पहिलं जेई मेन आहे आणि दुसरं काय आहे जेई ॲडव्हान्स आहे। कळतंय जेई मेन आहे आणि दुसरं जेई ॲडव्हान्स आहे। बघा की जेडबल एक्झाम म्हणजे जॉइंट एंट्रन्स टेस्ट ही दोन पार्ट मध्ये डिवाइड होते। त्यातलं पहिला आहे जेई मेन आणि दुसरा आहे जेई ॲडव्हान्स। तर बघा की जेई ॲडव्हान्स एक्झाम पॅटर्न त्यामध्ये पेपर 2 आहे। तर बघा की विभागनिहाय परीक्षा स्वरूप भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या पेपर मध्ये 3 विभाग होते। पुढे प्रत्येक विभाग 4 अधिक विभागांमध्ये विभाजित होता असे खाली दाखवले। विद्यार्थी मित्र पेपर 1 मध्ये जेडबल मध्ये पेपर 3 होते, गणित म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित। तर आता जेडबल ॲडव्हान्स पेपर 2 मधील विभाग बघा तर त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि विभाग 3 आहे तो म्हणजे गणित। विभाग 3 चं नाव काय आहे गणित आहे। बघा तर जेई ॲडव्हान्स पेपर 2 मधले विभाग बघा, विभाग 1 आहे, विभाग 1 12 गुण, विभाग 2 12 गुण, विभाग 3 24 गुण, विभाग 4 12 गुण। भौतिकशास्त्रामध्ये 4 विभाग आहेत, त्यातला विभाग 1 आहे 12 गुण, विभाग 2 आहे 12 गुण, विभाग 3 आहे 24 गुण आणि विभाग 4 आहे 12 गुण। त्यानंतर विभाग 2 आहे रसायनशास्त्र, विभाग 1 12 गुण, विभाग 2 12 गुण, विभाग 3 24 गुण, विभाग 4 12 गुण। त्यानंतर विभाग 3 मध्ये गणित आहे बघा, त्यामध्ये विभाग 1 12 गुण, विभाग 2 12 गुण, विभाग 3 24 गुण, विभाग 4 12 गुण। तर बघा की विद्यार्थी मित्रहो यामध्ये आपण जेई मेन ॲडव्हान्सचा जो सिलेबस आहे तो आपण काय करत आहोत डिस्कस करत आहोत। तर विद्यार्थी मित्रहो नेमका इथे क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आहे तो क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा आहे ते या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रहो बघा की जेई मेनचा जो लेक्चर पॅटर्न आहे, जेई मेनचा काय आहे लेक्चर पॅटर्न, तो लेक्चर पॅटर्न आपण काय करणार आहोत या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रहो याची जी प्रश्न संख्या व एकूण गुण म्हणजे टोटली किती प्रश्न संख्या आहे व एकूण गुण किती आहे ते आपण काय बघणार आहोत, प्रश्न संख्या व एकूण गुण। बरोबर आहे, प्रश्न संख्या व एकूण गुण। विद्यार्थी मित्रहो बघा की याची नेमकी प्रश्न संख्या किती आहे आणि याचे एकूण गुण किती आहेत ते आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रहो प्रश्न संख्या विभाग 1 आपण जर कन्सिडर केला, बघा प्रश्न संख्येसाठी तुम्ही काय करा विभाग 1 कन्सिडर करा। मग विभाग 1 मध्ये नेमकं याचं डिस्ट्रीब्यूशन कसं असणार आहे की जेई ॲडव्हान्स साठी आपण विभाग पाहिले की कोणत्या विभागाला किती मार्क आहेत। तर बघा की विभाग 1 जर आपण कन्सिडर केला, विभाग बघा की विभाग 1 आपण काय केला कन्सिडर केला, तर विभाग A चं डिस्ट्रीब्यूशन कसं आहे, हाऊ टू डिस्ट्रीब्यूट पार्ट 1। तर बघा त्याच्यामध्ये विभाग 1 ला काय आहे टोटली किती आहे 4 प्रश्न आहेत, किती 4 प्रश्न आणि 12 गुण प्रत्येक, म्हणजे काय की 4 प्रश्नाला 12 गुण आहेत, 4 प्रश्नाला काय 12 गुण। आता प्रश्नांचा प्रकार कसा आहे फक्त एक बरोबर, बघा की फक्त एक बरोबर याचा अर्थ काय फक्त एक बरोबर असलेले एमसीक्यू म्हणजे काय की फक्त एकच पर्याय त्यातला बरोबर पाहिजे। म्हणजे विभाग 1 मध्ये 4 प्रश्न असतात त्याला 12 गुण असतात, फक्त एक बरोबर एमसीक्यू म्हणजे प्रत्येक प्रश्नास किती मार्क मिळतील तर प्रत्येक प्रश्नास किती गुण मिळतील विद्यार्थी मित्र मला सांगा, प्रत्येक प्रश्नास 3 गुण मिळतील। म्हणजे 3 चौक किती झाले 3 गुण आणि 4 प्रश्न म्हणजे टोटली 12 गुण झाले। विद्यार्थी मित्र विभाग 1 चं एक्सप्लेनेशन काय बघा की विभाग 1 मध्ये 4 प्रश्न असतात आणि प्रत्येक विषयाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स साठी तोच पॅटर्न असतो। बघा की विभाग 1 मध्ये 4 प्रश्न असतात, 12 गुण असतात त्याचे, फक्त एक बरोबर एमसीक्यू, प्रत्येक प्रश्नास 3 गुण असतात। त्यानंतर बघा विभाग 2 आहे, विभाग 2 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की विभाग 2 मध्ये कसा पॅटर्न आहे बघा की विभाग 2 मध्ये 3 प्रश्न आहेत आणि 12 गुण आहेत। विभाग 2 मध्ये